नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, जानेवारी 2026चा इन्सेंटिव्ह प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना देखील जमा हा झालेला आहे. भरपूर सेविकाताईंनी मदतनीसताईंनी कमेंट करून विचारलं की आम्ही देखील सर्व कामे 10 तारखेच्या आत करत आहोत, तरी देखील आम्हाला प्रोत्साहन भत्ता का भेटलेला नाही. तर ताईंनो, त्याच्या संदर्भात सर्व सविस्तरपणे आणि डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही हा पूर्णपणे पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ताईंनो, कारण की प्रोत्साहन भत्ता भेटणे हे सर्वांचा हक्क आहे आणि योग्य माहिती त्यांना मिळावी हा देखील त्यांचा हक्क आहे. प्रोत्साहन भत्ता काय आपल्याला आपल्या पगारातून त्यांना द्यायचं नाही, त्यामुळे सर्व सेविकाताईंना मदतनीसताईंना सरसकट प्रोत्साहन भत्ता भेटावा. त्यासाठी आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा. तर बघा, सर्वात प्रथम आपण कामाचे नाव आणि प्रोत्साहन भत्त्याचे जे निकष आहेत ते निकष काय आहेत ते आपण एकदा जाणून घेऊया ताईंनो. हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. भरपूर अंगणवाडी सेविकांच्या चुका कोटे होत आहेत, ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता भेटेल नाही. हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघा, आपल्याला एकूण 10 कामे त्यांनी दिलेली आहेत. अगोदर ऑक्टोबर 2024च्या GR नुसार कामे वेगळी होती, परंतु त्याच्यानंतर ज्या सुधारणा करण्यात हा सुधारित GR आहे. या GR मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण 10 कामे अंगणवाडी सेविका मदतनीसांना दोघींनाही मिळून ही 10 कामेच दिलेली आहेत आणि या 10 कामांच्या आधारेच प्रोत्साहन भत्ता हा भेटणार आहे. त्यामुळे ही 10 कामे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आपण सर्वजण सर्व कामे करतो, पण कोठे चूक होत आहे हे परफेक्ट तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळणार आहे. तर बघा ताईंनो, CBE कार्यक्रम, आता 1 नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहिला, सामुदायिक आधारित कार्यक्रम ज्याला आपण CBE म्हणतो. तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 कार्यक्रम हे सर्व सेविकाताई भरतच असतात. पोषण ट्रॅकरवर हा तर 1 मार्क भेटणारच. दुसरा बघा THR. आता जेव्हापासून हा GR निघालेला आहे, सरसकट म्हणजे 90% वर लाभार्थ्यांना THR द्यायचा आहे, तेव्हापासून सर्व सेविकांनी 100% लाभार्थ्यांना THR देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुसरा देखील मार्क भेटणार, म्हणजे 2 मार्क इथे झाले. तिसरा 3 नंबर बघा, 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण. म्हणजे बघा, आपली जी काही पूर्वशालेय शिक्षणाची पोषण ट्रॅकरवरची जी मूल्ये आहेत, 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी नोंदणी झालेली मुले आहेत, त्या मुलांपैकी 80% बालकांची किमान 16 दिवस उपस्थिती दाखवायची आहे. नियम समजून घ्या ताईंनो. आणि सर्व सेविकाताई मदतनीसताई 100% लाभार्थ्यांची उपस्थिती दाखवत आहेत. काही ठिकाणी लाभार्थी कमी येत असेल, त्यामुळे सेविका आकडा कमी जास्त करत असेल, त्याच्यामध्ये काही त्यांनी करू नका कमी जास्त. जो काही आकडा आपला पोषण ट्रॅकरला आहे तेवढी उपस्थिती नोंदवत चला, जेणेकरून तुमचा हा 3रा मार्क देखील कट होणार नाही. पुढचा ऑप्शन बघा, गरम ताजा आहार ज्याला आपण HCM म्हणतो. आता 3 नंबरचा आणि 4 नंबरचा ऑप्शन हा एकच आहे, परंतु यासाठी आपल्याला माहिती वेगवेगळी भरावी लागते. म्हणजे लाभार्थ्यांची उपस्थिती वेगळी भरावी लागते आणि त्याच्यानंतर HCM हा वेगळा भरावा लागतो. त्यामुळे ताईंनो, दोन्ही ठिकाणी 80% पेक्षा जास्त लाभार्थ्यांची उपस्थिती दाखवणे आवश्यक आहे आणि 21 दिवसांपेक्षा जास्त आहार वाटप केले असणे आवश्यक आहे. तर बघा, हे 2 मार्क देखील आपल्या हातातले आहेत, त्यामुळे इथे देखील 4 मार्क आपल्याला सहज भेटणार आहेत. कारण की CBEचा 1, THRचा 1, त्याच्यानंतर उपस्थितीचा आणि HCMचे तर 4 मार्क झाले. पुढचा आता आहे 5 नंबरचा VHSND, ज्याच्या संदर्भात मला एका ताईने कमेंट करून म्हटलं की आमच्या इथं VHSND म्हणजे लसीकरण होत नाही आहे, त्यामुळे मी आजपर्यंत VHSND कधीच भरला नाही. तर ताईंनो, असं करू नका तुम्ही. जर VHSND म्हणजे तुमच्या VHSND होत नसेल तरी देखील आपल्याला आहार आरोग्य दिवस म्हणून 1 दिवस हा आयोजित करायचा आहे आणि तो पोषण ट्रॅकरवर नोंद करायचा आहे. 5 मार्क झाले आपले आता, परंतु 5 मार्क पडले तरी अंगणवाडी सेविकांना 1000 रुपये भेटणार नाहीत, कारण की निकषामध्ये काय म्हटलेलं आहे, 7, 8, 9, 10 या 4पैकी जे काही मार्क पडतील तेवढाच भत्ता भेटणार आहे. 7च्या खाली म्हणजे 6, 5, 4, 3, 2 या सर्व जे मार्क पडतील त्याच्यामध्ये नापास आहे, म्हणजे की आपल्याला तो प्रोत्साहन भत्ता भेटणार नाही. पुढचा बघा, आता हा आला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. इथून पुढे तुमची खरी माहिती सुरू झाली. बघा ताईंनो, 6 नंबरचा ऑप्शन बघा, सॅम अति तीव्र कुपोषित व मॅम म्हणजे मध्यम कुपोषित. आता अंगणवाडीमधील सॅम व मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्यांच्या तुलनेने कमी झाले असणे आवश्यक आहे. मग आपला सॅम मॅमचा आकडा तुम्ही पोषण ट्रॅकरला जाऊन पाहायचा आहे. मी तुम्हाला पुढच्या पोषण ट्रॅकरमध्ये जाऊन देखील ते सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे.
पुढचा बघा 7 नंबरचा ऑप्शन SUW MUW, म्हणजे SUW MUWच्या बालकांचे देखील प्रमाण बीटच्या सरासरी पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा ऑप्शन आपण नंतर पाहूया. आता 9 नंबरचा ऑप्शन बघा, स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे. त्याचं देखील पोषण ट्रॅकरवर गेल्यानंतर माहिती सांगणार कशा पद्धतीने असणार. 10 नंबरचं बघा, खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल 6 नंबरचा, 7 नंबरचा, 9 नंबरचा आणि 10 नंबरचा, हे चारही जे ऑप्शन आहेत ना, यासाठी आपल्याला काही 4 वेगवेगळ्या प्रकारची माहिती भरावी लागणार नाही. हे 4 जे निकष लावलेले आहेत त्यांनो, हे 4 निकष जे आहेत ते वजन उंचीच्या आधारे लावलेले आहेत. त्यामुळे भरपूर सेविकाताईंचे इथंच त्यांचे मार्क गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता आलेला नाही. इतर सर्व कामे केली पण वजन उंची भरताना चूक झाली, त्यामुळे सेविकाताईंनो तुम्हाला प्रोत्साहन भत्ता आजपर्यंत भेटलेला नाही. तर तुम्ही कोणत्या चुका टाळायच्या हे देखील जाणून घेणार. त्याच्यापूर्वी आपण जो 8 नंबरचा ऑप्शन सोडलेला आहे तो 8 नंबरचा ऑप्शन पाहून घ्या. बघा, HCM व THR साठा नोंदणी करणे. आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये बघा दरमहा आपल्याला स्टॉक रजिस्टर भरायचं असतं, म्हणजे आपल्याला की आहार साठा नोंद करायची असते. ती महिन्यातून एकदा करा, किंवा तुमच्या तिथं जर 15 दिवसाला जर म्हणजे गरम ताजा आहार येत असेल तर तुम्ही त्याचा देखील करू शकताय, किंवा महिन्याचं एकदा तुम्ही कॅल्क्युलेशन करून टाकलं तरी चालते. आणि THRचं कसं आहे ते तर आपल्याला येतच असते 2 महिन्यातून एकदा. त्याचं डिवायडेशन कसं करायचं हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या. आता आपण सरळ पोषण ट्रॅकर ओपन करूया. तर बघा, इथं तुम्ही पाहू शकता मी पोषण ट्रॅकर ओपन केलेला आहे. ओपन केल्यानंतर MPR मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहेत. बघा, सर्वली स्टंटेड, मॉडरेटली स्टंटेड, ओबेस, ओव्हरवेट, सर्वायली अंडरवेट, मॉडरेटली अंडरवेट, सॅमॅम. तर बघा ताईंनो, हिथंच भरपूर अंगणवाडी सेविका ताईंचे, मदतनीस ताईंचे मार्क गेलेले आहेत. वजन उंची भरताना काही महत्त्वपूर्ण ज्या आपल्या सूचना आहेत त्या सूचना पाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे इथे सेविका ताईंचे, मदतनीस ताईंचे मार्क गेले. आणि एकूण 4 मार्क याच्यामध्ये बघा, याचे 1 मार्क, याचे 1 मार्क, याचे 1 मार्क, याचे 1 मार्क, असे 4 मार्क गेल्यानंतर 6 मार्क पडले. इतर तुम्ही कितीही कामे करा, 6 मार्क पडले तरी प्रोत्साहन भत्ता भेटणार नाही, असं GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. इथं जर तुमचा जो आकडा आहे तो जर आकडा तुमचा बीटच्या सरासरीपेक्षा जर जास्त आला तर त्यांना तुम्हाला प्रोत्साहन भत्ता हा भेटणार नाही आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं तुम्ही वजन उंची भरायची कशी, वजन उंची भरायची कशी हे सर्व सविस्तरपणे समजून घ्या. त्याच्या संदर्भात मी महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा बनवलेला आहे, तो देखील तुम्ही पाहून घ्या. जर तुम्हाला 6, 5, 4, 3 कितीही मार्क पडले तर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटणार नाही, कारण की एका वजन उंचीच्या आधारे 4 निकष लावले गेलेले आहेत. ते 4 निकष देखील आपण पाहिलेले आहेत. तर बघा ताईंनो, हेच ते 4 निकष आहेत जे मी तुम्हाला दाखवले आहेत. बघा, तुम्ही स्क्रीनवर हे 4 निकष पाहू शकताय. 6 नंबरचा सॅमॅमचा, 7 नंबरचा SUW MUWचा, 9 नंबरचा स्थूल लठ्ठ बालके आणि 10 नंबरचा खुजी बालके. तर मी पोषण ट्रॅकरला देखील तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने असणार. जर याच्यामध्ये जर तुमची आकडेवारी जर ही बीटच्या सरासरीपेक्षा जर जास्त असली तर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता हा भेटणार नाही. अगदी बोटावर मोजण्या एवढ्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना 100% प्रोत्साहन भत्ता भेटत आहे. त्यांना हे आपल्या हक्काचे पैसे असून देखील, आपण सर्वजण कामे करत असून देखील आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटत नाही. तर याच कारणामुळे प्रोत्साहन भत्ता भेटत नाही. सरसकट सर्वांना प्रोत्साहन भत्ता भेटावा याची मागणी देखील आयुक्तालय यांना सादर केलेली आहे, तरी देखील त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्ही काम करताना या चुका टाळा, तुम्हाला 100% प्रोत्साहन भत्ता भेटणारच आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा, जेणेकरून त्यांना योग्य आणि खात्रीशीर माहिती पोहोचेल आणि सर्व माझ्या सेविकाताईंना, मदतनीसताईंना 100% प्रोत्साहन भत्ता हा भेटेल. व्हिडिओसाठी लाईक करा आणि अजूनही ताईंना तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.